बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या संदर्भात केलेल्या आरोग्य तपासणीमधून धक्कादायक वास्तव समोर आलंय। एकूण 78,000 महिला ऊसतोड कामगार, त्यातील 843 लाडक्या बहिणींनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याचं समोर आलं। यात 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे। तसेच 1523 महिला गर्भवती असतानाही ऊसाच्या फडात मोळी आणि कोयता घेऊन काम करत असल्याचं उघड झालं। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्भपिशवी काढण्याचं कारण काय असा सवाल उपस्थित होतोय। ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यांमधून प्रत्येक वर्षी 1,75,000 मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात। यापैकी 78,000 महिला या मजूर आहेत। मोठी बातमी, बीडमध्ये ऊसतोडीला जाताना लाडक्या बहिणींचे मात्र हाल होते। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत। उदय, बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुराच्या संदर्भात केलेल्या आरोग्य तपासणीमध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आलंय, काय ताजे अपडेट आहे? अतिशय धक्कादायक आहे। यापूर्वी देखील असा प्रकार समोर आला होता, त्यावेळी देखील मोठी चर्चा झाली आणि उपाययोजना करण्याच्या घोषणा देखील झाल्या होत्या। आणि अशा पद्धतीने जर गर्भपिशवी काढायची असेल तर त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी घ्यावी असं त्यावेळेस नियम बीड जिल्ह्यासाठी करण्यात आला होता। परंतु त्यानंतरही हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। यामध्ये आता ज्या ऊसतोड महिला ऊसतोडीसाठी जातात त्यांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून ही गर्भपिशवी काढली जाते। आणि आता हे धक्कादायक वास्तव शासनाच्याच आकडेवारीतून समोर आलंय। यावर गेल्या अनेक वर्षापासून काम केलं जातंय, परंतु त्यावर उपाययोजना मात्र तेवढ्या प्रभावीपणे झाला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, हे याविषयी वारंवार जागृती करतात, जनजागृती करतात, आवाज उठवतात, परंतु प्रशासकीय पातळीवर याचं कुठेतरी गांभीर्य बाळगलं जात नसल्याचं दिसतंय आणि त्यामुळे असे प्रकार होत असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या आहेत, ऊसतोड कामगार संघटनेच्या नेत्या मनीषा तोकले, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगाल ताई, वारंवार बीडमध्ये असे प्रकार होत आहेत, प्रशासन याबाबत गांभीर्य बाळगत नाहीये आणि महिलांचे जे गर्भपिशवी काढण्याचं सत्र सुरू आहे ते सुरूच आहे? मुळात सरकार जितक्या महिलांपर्यंत पोहोचलेला आहे तो आकडा आहे 78,000 महिलांचा बीड जिल्ह्यातला। आणि ज्या वर्षभरामधल्या हजारो महिलांच्या गर्भपिशव्या काढलेल्या आहेत तो एक आकडा सरकारकडनं आलेला आहे। हा सिव्हिल सर्जनची परमिशन घेतलेला आकडा, सिव्हिल सर्जनची परमिशन न घेतलेला आकडा ह्याच्यापेक्षाही खूप आहे। आणि तो अशा महिला आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार महिला आढळून आलेल्या आहेत। आणि 1,500 पेक्षा जास्त गरोदर महिला या वर्षी ऊसाच्या फडात होत्या, ज्या ऊसतोडीचा मोळी बांधून डोक्यावर ऊस वाहून नेण्याचं काम करत होत्या। ही गोष्ट आहे। हे आकडेवारी आणि हा जो खेळ आहे हा फक्त सरकार पोहोचलेला आहे तरी तो इतका मोठा आणि गंभीर आकडा आपल्या समोर आला आहे। महिला ऊसतोड कामगार संघटनेने यावर्षी ऊसतोडीला जायच्या अगोदर 40 गावांमध्ये ऊसतोड कामगारांचा सर्वे केला। त्यावेळेस फक्त 40 गावांमध्ये 5 ते 5,500 महिलांचा आकडा बाहेर आलेला होता। आणि तो आकडा आम्ही स्वतः सर्वे केलेला आहे 40 गावांमध्ये, तो आकडा आहे। आणि मग पूर्ण बीड जिल्ह्यात तो किती मोठा आकडा असणार आहे। ह्या सगळ्या परिस्थितीत जर बघितलं तर असं लक्षात येतं की सरकार याच्याकडे गांभीर्याने घेत नाहीये। सरकारनी कमिटी बनवली, कमिटी एवढ्या वर्षापासून काम करते, GR आहे, तरीही बीड जिल्ह्यामध्ये अजूनही सरकारनी सर्वे केलेला नाहीये ऊसतोड कामगारांचा। ऊसतोड महामंडळ स्थापन झालं, वेगवेगळ्या उपाययोजनाच्या घोषणा झाल्या, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही। महामंडळ नुसतं नावाला स्थापन झालं, त्याच्यानंतर महामंडळाने ज्या घोषणा केला त्यातली कुठलीही घोषणा पूर्ण केलेली नाहीये। त्यांच्याकडं कर्मचाऱ्यांची रिक्रुटमेंट केलेली नाहीये। महामंडळाला स्वतंत्र वेगळा अधिकारी नाहीये सरकारने दिलेला। समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या आणि आयुक्तांच्या पातळीवरती ते काम केलं जातं। आणि हे सगळे अधिकारी आणि महामंडळाला सक्षम बनवण्यासाठी लागणारा निधी आणि त्याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे। नुसतं नावाला महामंडळ आहे, ते ऍक्टिव्ह नाहीये। काय मागणी असेल? मुद्दा मागणं असा आहे की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ऊसतोड कामगार किती आहेत याचा सर्वे केला गेला पाहिजे आणि तो सरकारने सर्वे करावा। आणि तो महामंडळावर डिपेंड राहू नका, कारण महामंडळ ऍक्टिव्ह नाहीये। तर या ठिकाणची ग्रामीण आरोग्य यंत्रणा आणि ग्रामविकास यंत्रणा ही प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे, प्रत्येक गावात कार्यरत आहे। त्यांनी तो सर्वे केला पाहिजे। गरोदर माता, बाळंत माता आणि पाळी आलेल्या महिलाला ऊसतोडी सारखं अवघड काम दिलं जाऊ नये। त्यांना
भर पगारी मजुरी देऊन त्या दिवशीची मजुरी देऊन सुट्टी दिली पाहिजे. कारण ही जी परिस्थिती आहे, जे ऊसतोड कामगार स्थलांतर होतात त्या ठिकाणी कुठल्याही स्वच्छतेच्या सुविधा नाहीयेत, राहण्याच्या सुविधा नाहीयेत, सांडपाणी आणि पिण्याच्या सुविधा नाहीयेत, लहान वयात मोठ्या प्रमाणामध्ये लग्न होत आहेत. आमचं म्हणणं असं आहे की या सगळ्या सुविधा ऊसतोड कामगार महिलांना द्याव्या आणि आता जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे सुमोटो दाखल केल्यानंतर त्याची पूर्ण अंमलबजावणी व्हावी, सरकारी पातळीवरती यंत्रणा हलावी. आणि नक्कीच उदय, मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.